तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 14 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये खूप भारी असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. लावण्यानं जो अतिशहाणपणा केलाय, ईश्वरीला रूममध्ये कोंडून ठेवले, त्यामुळे अर्णवचं खूप मोठं नुकसान होतं आणि अर्णव लावण्यावरती चिडतो. ईश्वरीच्या काड्यामुळे अर्णवचा आवाज तर परत येतो, पण त्यासोबतच लावण्याचं कांडही समोर येतं. लावण्याने ईश्वरीला कोंडून ठेवलं होतं. ईश्वरीला त्रास देण्याचा लावण्य पूर्ण प्रयत्न करते हे सगळं त्याच्या समोर येणार आहे. आणि त्यानंतर अर्णव लावण्याला कसं हकलून लावतोय हे बघण्यात मजा असणार आहे. तर थोडक्यात आजच्या एपिसोडमध्ये काय झाले याची झलक पाहू. तर मालिकेमध्ये सगळे नाश्ता करायला बसलेले असतात. अर्णव इशाऱ्याने बोलत असतो आणि ऐश्वरी सगळ्यांना ते सांगत असते. लावण्य तिथे येते. लावण्य म्हणते, ए यार, अरे हे काय झाले तुला? तुझा आवाज गेलाय. आज इन्व्हेस्टर येणार आहेत, मोठी मीटिंग आहे, विंटर लॉन्चिंग आहे आणि तुला बोलता येत नाहीये. बाप रे, काय करायचं आता? लावण्याला फार टेन्शन येतं. अर्णव इशाऱ्याने तिला सांगतो की ईश्वरी माझा आवाज बनून तिथे येईल आणि ती माझ्या वतीने बोलेल. लावण्य खूप भडकते. लावण्य अर्णवला म्हणते, ए यार, हे काय बोलतेस तू? अरे महत्त्वाची मीटिंग आहे. तू तिकडे मीटिंगमध्ये दमशिराच खेळणार आहे का? इशारे करणार एकमेकांना तुम्ही? आणि ही ईश्वरी, हिला काय कळतं रे बोलायचं काय ते? तू म्हणतो हिला घेऊन जायचं, पण काय बोलायचं कसं समजणार? हिला बिझनेसमधलं काहीतरी येतं आहे का? लावण्य अर्णव समोर ईश्वरीला खाली दाखवण्याचा प्रयत्न करते. ती पुढे अर्णवला म्हणते, अर्णव, तू एक काम कर. तू आहे ना, मीटिंगमध्ये जे बोलणार आहेस ते सगळं मला लिहून दे. बाकी मी सगळं हँडल करते. अर्णव लावण्याला गप्प बसायला सांगतो आणि ईश्वरीला इशाऱ्याने सांगतो की तू माझ्यासोबत यायचे, तू माझी ट्रान्सलेटर व्हायचे आणि हेच फायनल आहे. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. ईश्वरी नाही नाही म्हणत असते. अर्णव ईश्वरीचा हात हातात घेतो आणि त्याचा किती विश्वास आहे तो इशाऱ्याने सांगतो. राकेश हे सगळं लांबून बघतो. राकेश मनात म्हणतो, चला, हा चांगला मौका आहे. आता ईश्वरीमुळे भारी नुकसान होईल या अर्णवचं आणि त्यानंतर अर्णवच्या विश्वासाचा भडका उडेल. अर्णव खूप चिडेल आणि मग जलेबी माझी. राकेश नुकसान कसं होईल, लावण्याला काय सांगायचे हा विचार करतो. तर थोड्या वेळाने ईश्वरी देवासमोर उभी राहते आणि देवाकडे अर्णवचा आवाज परत येण्यासाठी प्रार्थना करते. ईश्वरी प्रार्थना करत असताना तिला आठवतं की आपण लहान असताना आई आपल्याला काढा द्यायची. ईश्वरी लगेच आईला फोन लावते आणि इथे काय प्रॉब्लेम झाला आहे तो सगळं सांगते. ईश्वरीने अर्णवला फुलं दिली, शिंका आल्या, अर्णवचा आवाज बसला. आता ऑफिसमध्ये जायचे, मीटिंग आहे आणि त्यासाठी उपाय विचारते. आई या सगळ्यावरती एक काढा सांगते आणि त्या काढ्याची रेसिपी सांगते. ईश्वरी सगळी रेसिपी समजून घेते आणि फोन ठेवते. ती देवाकडे पुन्हा प्रार्थना करते. ईश्वरी देवाकडे प्रार्थना करत असताना वल्लरी, लावण्या तिथे येतात आणि नेहमीप्रमाणे ते ईश्वरीला दोष द्यायला लागतात, तिला नावं ठेवतात, तिची लायकी काढतात आणि तिथून निघून जातात. ईश्वरीला वाटतं की हो, आपल्यातच काहीतरी कमी आहे, आपण अर्णवशी बोलायला हवं. ईश्वरी काढा बनवते आणि अर्णवशी बोलायला जाते. तर इकडे लावण्य घराबाहेर आलेली असते. तिची चिडचिड चालू असते. राकेश तिच्याशी बोलायला येतो आणि तो लावण्याचा प्रॉब्लेम, तिचा रागराग, चिडचिड सगळं समजून घेतो आणि लावण्याला एक मस्त आयडिया देतो. राकेश लावण्याला म्हणतो, लावण्या, अगं अर्णवचं नुकसान झालं तर अर्णव ईश्वरीवरती चिडेल, कळतंय का तुला? लावण्य म्हणते, नाही, म्हणजे मला काहीच कळत नाही आहे. राकेश तिला पूर्ण प्लॅन विस्कटून सांगतो. काय करायचं, कसं करायचं, ईश्वरीमुळे कसं अर्णवचं नुकसान झालं पाहिजे सगळं. लावण्याला काय करायचं ते सगळं कळतं. लावण्या खुश होते आणि ऑफिसला जाते. तर इकडे अर्णव ऑफिससाठी रेडी झालेला असतो. ईश्वरी काढा घेऊन येते आणि त्याचं नाक दाबून त्याला काढा पाजते. अर्णव ईश्वरीला विचारतो की तू अजून तयार नाही झाली? ईश्वरी म्हणते, सर, आता काढा घेतला ना तुम्ही, तुमचा आवाज परत येईल. प्लीज सर, मला घेऊन नका जाऊ तुम्ही, मला नाही यायचं. अर्णव इशारा करतो आणि तिला यायलाच सांगतो. अर्णव, ईश्वरी, आकाश ऑफिससाठी येतात. थोड्या वेळाने अर्णव ऑफिसमध्ये आलेला असतो आणि लावण्या मीटिंगचे सगळे पॉईंट्स सांगत असते, कोणते कसे लॉन्चिंग करायचे ते सगळं सांगत असते. लावण्य अर्णवला हे सगळं एक्सप्लेन करत असताना त्याला जास्त चिटकत असते आणि ईश्वरीला ती लांब उभं करते. ईश्वरी लांबून त्या दोघांना बघते. ईश्वरीचा जळफळाट होत असतो. ईश्वरी मनात म्हणते, हे सगळं काय चालू आहे? लावण्य सरांजवळ आहे, मग मला का त्रास होतोय? अर्णव ईश्वरीला आपल्या शेजारी उभा राहायला सांगतो आणि लावण्य काही ईश्वरीला अर्णवच्या शेजारी उभं राहू देत नाही. अर्णव ईश्वरीला इशाऱ्याने मीटिंग रूममध्ये जाऊन बसायला सांगतो, पण लावण्य म्हणते, अर्णव, तिथे सगळी अरेंजमेंट चालू असेल ना, हिला गेस्ट रूममध्ये बसायला सांग. ईश्वरी मनात विचार करते आणि मनात म्हणते, नाही, मी जर गेस्ट रूममध्ये गेले तर ही लावण्य सरांना जास्त चिटकेल.
ईश्वरी लावण्याला म्हणते, मी एकटी का जाऊ, मला तर तिथे काही माहिती पण नाही आहे, तुम्ही पण चला सोबत. लावण्या ईश्वरी गेस्ट रूममध्ये जात असतात. लावण्या गेस्ट रूममध्ये जात असताना आपल्या एका एम्प्लॉईला मेसेज करते आणि ईश्वरीला कोंडायला सांगते. त्या दोघी गेस्ट रूममध्ये जातात. लावण्या एक फोन आलाय असा बहाणा करते आणि बाहेर येते. लावण्या एका एम्प्लॉईला इशारा करते. ती एम्प्लॉई पटकन रूमचा दरवाजा लावून घेते. ईश्वरी दरवाजा नॉक करत असते, पण कोणी दरवाजा उघडत नाही. लावण्या त्या एम्प्लॉईला सांगते की आता कोणीही आलं तरी हा लॉक उघडायचा नाही. ईश्वरी आता संध्याकाळीच त्या रूममधून बाहेर आली पाहिजे. लावण्या खुश होऊन मीटिंगसाठी जाते. अर्णव तिथे येतो. अर्णव विचारतो, ईश्वरी कुठे? लावण्या म्हणते, काय म्हणते कुठे गेली आहे? आकाश, अर्णव ईश्वरीला सगळीकडे शोधतात, पण ईश्वरी कुठे सापडत नाही. अर्णवला डाऊट असतो की लावण्यानेच काहीतरी केले. अर्णव डाऊटफुली लावण्याकडे बघतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर 14 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये अर्णव विचार करत असतो की ईश्वरी गेली तरी कुठे. लावण्य म्हणते, अर्णव तू तिला फोर्स केला, तिला ऑफिसला यायला सांगितलं म्हणून ती ऑफिसला आली, पण आता ती घाबरली असेल. एवढ्या मोठ्या माणसांसमोर, एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टरसमोर कसं बोलायचं, तिला भीती वाटली असेल. अरे हे काय खायचं काम नाही आहे, आणि त्यामुळे ती घरी गेली असेल. अर्णव मनात म्हणतो, नाही, माझी मिस इंदोर अशी पळून जाणाऱ्यातली नाही आहे. अर्णवला ईश्वरीची काळजी वाटते. तर इथे ईश्वरी गेस्ट रूममध्ये डोक्याला हात लावून बसते. ईश्वरी मनात म्हणते, हे सगळं काय चालू आहे, मला का कोंडलं असेल, आणि तिथे मीटिंग पण सुरू झाली असेल. सरांचे इशारे फक्त मलाच समजतात. काय करू आता? जर मी तिकडे गेले नाही तर खूप मोठा गोंधळ होईल, खूप मोठं नुकसान होईल. ईश्वरीला तिथून बाहेर काही पडता येत नाही. तर इथे अर्णव काय बोलतोय ते इन्व्हेस्टरला समजत नाही. इन्व्हेस्टर म्हणतात, तुम्ही काय बोलताय आम्हाला काही कळत नाही आहे. आता बाद झालं, पुढे जाण्यात काही अर्थ नाही आहे, हे डील होऊ शकत नाही. अर्णव लावण्याकडे खूप रागाने बघतो. लावण्य घाबरलेली असते. लावण्याला वाटतं की अर्णवला सगळं समजलंय. लावण्याचा थरकाप उडतो.